वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। या गुन्ह्याची गंभीर दखल घेत सोलापूर शहर गुन्हे शाखेनं धडक कारवाई करत एका सराईत आंतरजिल्हा चोरट्याला जेरबंद केलं आहे। त्याच्याकडून तब्बल 4,45,000 रुपये किमतीच्या 15 मोटरसायकली हस्तगत करण्यात आले। सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पथक तपासात होते। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले। या दरम्यान पोलीस अंमलदार इम्रान जमादार आणि संदीप जावळे यांनी संशयित आरोपीची ओळख पटवली। 28 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विष्णुघाट परिसरातील फुटपाथ जवळ एक इसम विना नंबर प्लेटची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न विकण्यासाठी थांबला होता। पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। सचिन अंकुश कात्रे, वय वर्ष 40, राहणार बीड, मूळ राहणार मसोबाची वाडी, जिल्हा धाराशिव असं आरोपीचं नाव आहे। सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली, परंतु पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानं ही मोटरसायकल सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिर येथून चोरी केल्याची कबुली दिली। अधिक तपासात त्यानं गेल्या 6 महिन्यात सोलापूरसह अहिल्यानगर, बीड, जालना, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातून आणखी 14 मोटरसायकली चोरी केल्याचं मान्य केले। या धडक कारवाईमुळे अनेक जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। सोलापूर शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात सातत्यपूर्ण नेहमीच आम्ही तपास करून गुन्हे उघडकीस आणतो। त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाणे येथे घडलेला मोटरसायकलचा गुन्हा नोंद क्रमांक 164/26 या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या टीममधील ए.पी.आय. खेडकर व त्यांच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सराईत मोटरसायकल चोर नामे सचिन अंकुश कात्रे, मूळ राहणार धाराशिवमधला आहे, सध्या राहतो अंबिकानगर, बीड, याच ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण व सातत्याने तपास केला असता त्याने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एकूण 15 मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले। त्यामध्ये तपासादरम्यान सोलापूर शहर आयुक्तालयामधील एकूण 4 मोटरसायकलीचे गुन्हे उघडकीस आणून त्या मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 मोटरसायकल गुन्हे, बीड जिल्ह्यातील 3, त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यातील 1 आणि जालना जिल्ह्यातील 2, धाराशिव जिल्ह्यातील 1 असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आणून अजून एक अननोन मोटरसायकल त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे। असे एकूण 15 मोटरसायकलचे गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत आणि एकूण 4,45,000 किमतीचा हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सध्या हा आरोपी न्यायालयीन कोठडीत असून संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही त्याबाबत पुढील कारवाई करण्यासाठी करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर श्री एम राजकुमार, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती डॉक्टर अश्विनी पाटील, त्याच्यानंतर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील ए.पी.आय. खेडकर व त्यांच्या टीमने केलेली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।